आहे आरती आणि माझ्या हा पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी देवघरातील भांडी ग्रीन बार साबणाने स्वच्छ करून बघितली आणि बघा किती छान चमक आली आहे। चला तुम्हालाही दाखवते मी ही भांडी कशी स्वच्छ केली तर बघा। ही आहे ग्रीन बार साबण ज्यामुळे मी माझी भांडे स्वच्छ ठेवू शकतो। या साबणचा असा कूट करून घ्यायचा, रॉकेल ॲड करायचं आणि ते 5 मिनिटं तसंच मुरू द्यायचं। मुरल्यानंतर त्याचा एक ग्रीन कलरचा असा ताड तयार होतो आणि हे बघा माझी खूप बेकार झालेली होती, कारण मी खूप दिवसापासून त्याला घासलेले नव्हते। महिन्यातून एकदा तरी या विम बारने आपल्याला भांडी स्वच्छ करायची असते, म्हणजे ते चमकत राहते। त्यात माझा दिवा हा वातीमुळं आणि तेलकटपणामुळं खूपच खराब झालेला होता आणि भांड्यावरही पाण्याचे डाग पडलेले होते। हे बघा कसे झालेले आहे भांडे। मग मी यासाठी ग्रीन बार साबण वापरला आहे भांड्यावरची मळकटपणा आणि डाग साफ करण्यासाठी। मी अशा पद्धतीने सर्व भांडी ही घासून घेतली आणि माझे हात बघा, भांडी स्वच्छ करता करता माझे हातही खूप बेकार झालेले होते। अशा पद्धतीने मी भांडे घासून आणि पुसून घेतल्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकता, किती छान दिसत आहे आणि चमकही खूप आहे। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या पुढच्या व्हिडिओला भेट द्या। थँक्यू।